पुण्याच्या भोरमध्ये ईव्हीएम स्ट्रॉंग रूमला 24 तास पोलिसांचा पहारा ठेवण्यात आलाय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एसआरपीएफ जवान, पोलीस कर्मचारी आणि निवडणूक अधिकारी स्ट्रॉंग रूमच्या चारही बाजूंनी सुरक्षा देतात। तसंच परिसरामध्ये 16 सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले आहेत। पुणे महापालिकेचं अंदाजपत्रक लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। महानगरपालिका निवडणुका जानेवारी 2026 मध्ये होणार आहेत, त्यामुळे 2026-27 या आर्थिक वर्षाचं अंदाजपत्रक सादर करण्यास विलंब होणार आहे। विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळे पुणे विमानतळावर रेल्वेनं मदत कक्ष स्थापन केलाय। विमान प्रवाशांसाठी रेल्वेकडून पुण्यातून वेगवेगळ्या शहरांसाठी विशेष गाड्यांचं आयोजन केलंय आणि याबाबत माहिती देण्यासाठी विमानतळावर मदत कक्ष सुरू करण्यात आलाय। पुण्याच्या कन्हाडी गाव परिसरामध्ये बिबट्या दिसला, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। काही गावकरी घरी परतत असताना कन्हाडी घाटाच्या पायथ्याजवळ बिबट्या मुक्त संचार करताना दिसला। या घटनेची माहिती तात्काळ वन विभागाला देण्यात आली आहे। पथकानं परिसरात पाहणी सुरू केली आहे। नाशिकमध्ये कृषी विभागाकडून रब्बी हंगाम पीक स्पर्धा आयोजित केली आहे। ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या 5 पिकांसाठी तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर स्पर्धा घेतली जाणार आहे। या स्पर्धेला अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे। मका खरेदी केंद्रामध्ये नोंदणीला सुरुवात झाली आहे। यंदा गैरप्रकार टाळण्यासाठी सातबाऱ्यावरील शेतकरी स्वतः नोंदणीसाठी उपस्थित असणं बंधनकारक केलंय। प्रति क्विंटल मक्याला 2400 रुपये हमीभाव घोषित केलाय। नाशिकच्या येवल्यामध्ये खर्डीसाठे भागामध्ये अज्ञाताने एका शेतकऱ्याच्या 25 एकरवरील मक्याच्या गंजीला आग लावली। या भीषण आगीमध्ये 800 क्विंटल मका जळून खाक झाला, त्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांना केली आहे। निफाडमध्ये तापमानाचा पारा 6 अंश सेल्सिअसवर गेला। नाशिकच्या ग्रामीण भागात थंडीची हुडहुडी कायम आहे। उत्तरेकडच्या थंड वाऱ्यामुळे थंडीत वाढ झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं इच्छुक उमेदवारांना अर्ज द्यायला सुरुवात केली। 922 इच्छुकांनी अर्ज घेतल्यामुळे आता योग्य उमेदवार निवडण्याचं आव्हान पक्षासमोर असणार आहे। संभाजीनगर महापालिकेनं पाणीपट्टी वसुली सुरू केली। शहरामध्ये अनेकांकडे पाणीपट्टी थकीत असल्यामुळे महापालिकेनं वसुलीसाठी लाईनमनला कामाला लावले। प्रत्येक प्रभागामध्ये पाणी सोडणारे लाईनमन घरोघरी जाऊन माहिती घेतात। छत्रपती संभाजीनगर शहराची बंगळुरू आणि मुंबईची महत्त्वपूर्ण विमानसेवा 15 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय हा इंडिगो प्रशासनानं घेतलाय। या निर्णयामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। इंडिगोच्या सॉफ्टवेअरमधला बिघाड आणि क्रू मेंबरची कमतरता यामुळे ही स्थिती उद्भवली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनच्या कामाची 80 कोटींची बिलं थकीत आहेत आणि शासनानं 14 डिसेंबरपर्यंत यावर मार्ग न काढल्यास राज्यातल्या कंत्राटदारांनी बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे। पुढचे आठवडाभर किमान तापमान 10 अंशांखाली जाण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं अंदाज वर्तवला तर आठवड्याच्या उत्तरार्धात थंडीचा जोर आणखी वाढेल असा इशाराही दिला आहे।